जेने तारिलो हा संसार पुरू, मनवनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. माऊली ज्ञानोबारायांच्या या महान तत्वज्ञानाच्या ग्रंथातील, ज्ञानेश्वरी ग्रंथातील पहिल्या अध्यायातील प्रस्तावनेमध्येच येणाऱ्या ज्या ओव्या आहेत, त्या ओवीमधील सद्गुरूंचं स्तवन वर्णन करणारी ही ओवी आजच्या प्रवचनरूपी सेवेसाठी निवडली. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या भारतीय परंपरेमध्ये ही गुरुपौर्णिमा हजारो वर्षापासून चालत आलेली आणि हा उत्सव होत आलेला आहे. व्यासांचा जन्म या तिथीला झाला आणि व्यास हे असे एक ऋषी आहेत की ज्यांनी आपल्या भारतवर्षामध्ये हिंदू धर्मामध्ये प्रचंड ग्रंथ रचना केली. किंबहुना व्यासांच्याच पायावरती संबंध पुढचं अध्यात्मशास्त्र उभं आहे. आणि म्हणून व्यासांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. त्याचं कारण महाभारताची मूळ रचना ही व्यासांनी केलेली आहे. लक्षावधी श्लोकांचं काव्य संस्कृत मधलं, 10 उपनिषदांची रचना ही व्यासांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे 18 पुराणांची रचना ही व्यासांनी केलेली आहे. वेदाचा संक्षिप्तार्थ ब्रह्मसूत्रामध्ये व्यासांनी मांडलेला आहे. श्रीमद भगवत गीता जी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली ती शब्दबद्ध आणि संकलित करण्याचं काम महाभारताच्या भीष्म पर्वाच्या अंतर्गत ते व्यासांनी केलेलं आहे. श्रीमद भागवत सुद्धा व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं आणि शुकाचार्यांनी पुढे ते परीक्षितीला सांगितलं. म्हणून सर्व पुराण, उपनिषद, वेदाची ब्रह्मसूत्र, महाभारतादी, भगवद्गीतादी ग्रंथ या सर्वाचे रचयिते व्यास आहे. म्हणून ऋषी परंपरेतले ते सर्वात वंदनीय आणि महान ऋषी मानले गेले. आणि त्यांच्या जयंतीला गुरुपौर्णिमा म्हणून त्या काळी ऋषी मंडळींनी ती प्रथा सुरू केली. जसं आपण आपल्याकडे एखाद्या आदरणीय व्यक्तिमत्वाच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं त्या क्षेत्रात जर त्यांचं महान योगदान असेल तर त्या तिथीला, त्या तारखेला ते नाव देतो. जसं इंजिनियर्स डे आहे, शिक्षक दिन आहे, सर्व वेगवेगळे जे दिन आहे. आता त्याचा इतिहास सांगण्याचा हा दिवस नाही, पण त्या दिवसाला त्या व्यक्तिमत्वांच्या काही निमित्तानं महत्व प्राप्त झालं. तसं आजच्या तिथीला हे व्यासांमुळे महत्व प्राप्त झालं, हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून या आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. आणि गुरु परंपरेचं पूजन करण्याचा दिवस म्हणूनही याला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. आणि आजच्या या अशा गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पवित्र पर्व काळावरती जमलेले आपण सर्व मान्यवर, ज्यांनी आता अत्यंत अंतःकरणापूर्वक आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि साहेबांचेही आशीर्वाद इथपर्यंत पोहोचवले, असे आपल्या तालुक्यातील सामाजिक धार्मिक कामाची मनापासून आवड ज्यांना आहे ते उदयनदादा गडाख. कारण काम 2 पद्धतीनं केलं जातं. सोपवलं म्हणून काम करणं वेगळं आणि त्या कामाची आवड आहे म्हणून केलं जाणारं काम वेगळं. त्यांना ही जबाबदारी घरातून तर सोपवलेली आहे, पण त्याचबरोबर आपल्याला जे दिसून येतं की त्यांची कामाची आवड सातत्यानं त्यात दिसते. आणि म्हणून गेले की वडीलधाऱ्या माणसांना भेटणं असेल, तरुणांना भेटणं असेल, त्या भागात गेल्यानंतर तिथल्या जे काही धार्मिक कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, तिथल्या काही समस्या असतील, आणि म्हणून खूप चांगलं काम. आपण नेहमी म्हणतो की तरुण वर्गाकडून आपल्या अनेक अपेक्षा असतात, पण तरुण वर्गामध्ये चांगलं काम करणारे, चांगल्या कामासाठी वेळ देऊन झटणारी माणसं आज मोजकी आहे. आणि ज्यावेळेला उदयनदादांसारखी तरुण पिढी आपल्याला चांगलं काम धडपडीनं करताना दिसते, त्यावेळेला आपल्याला अत्यंत त्याचं समाधान होतं. आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या तरुण पिढीवरही त्याचा एक चांगला परिणाम होतो आणि एक चांगल्या दिशेला वाटचाल लोकांची सुरू होते. म्हणून
ते आले, त्यांना मी खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी शिक्षण क्षेत्रातील अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व रामदासजी कोरडे सर हे आवर्जून उपस्थित राहिले. नेवाशाचे आम्हा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय तुकाराम नवले काका हे आवर्जून उपस्थित राहिले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आमचे परम आदरणीय डॉक्टर घुले साहेब असतील, त्याचप्रमाणे आदरणीय दादा असतील, गावातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरराव लोखंडे पाटील, सन्मान्य नगरसेवक सुनीलरावजी वाघसाहेब, निवृत्त उपप्राचार्य कराळे सर, त्याचप्रमाणे आवर्जून उपस्थित राहिलेले मुळा बँकेचे चेअरमन सीताराम पाटील जिने, या निमित्तानं उपस्थित ठोसर भाऊसाहेब, पंडितराव थोरात, रावसाहेब भाऊ शेळके, सचिन आप्पा निर्मळ, समोर बसलेले आमचे ननवरे सर, आदरणीय नामदेवराव शिंदे साहेब, रमेशराव शिंदे सर, वसंतराव पाटील शिंदे, सुरेशराव, सर्व नेवासा, सुरेगाव, पंचकृषीतील मान्यवर, समोर बसलेले शिंदे साहेब, नाचन साहेब, आमचे भिकाभाऊ खोसे, ग्रामसेवक शिंदे भाऊसाहेब, भागवतराव पाटील, अनेक मंडळी समोर बसलेली आहे. आणि विशेष करून आमच्या या मुलांना संस्कृतचं पठन पाठन करून देण्याचं काम आदरणीय शरद शास्त्री महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. त्यांनी संस्कृत या विषयाचं जवळजवळ 10 वर्ष सखोल अध्ययन केलेलं आहे आणि म्हणून संस्कृतचं संपूर्ण व्याकरण आणि संस्कृत भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व हे फार मोठं आहे. परंतु साधू जीवन आणि त्याच्यामुळे कुठेतरी आवडेल त्या ठिकाणी राहायचं, ज्ञानदान करायचं, अशा भ्रमंतीमध्ये ते होते आणि त्यांना हे ठिकाण आवडलं. आपण जसं सांगितलं दादा की चांगलं ठिकाण झालंय, तर हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि आमच्या उपस्थित या भाविकांच्या किंवा जे उपस्थित नसतील अशा असंख्य हातांच्या योगदानामुळे हे होऊ शकलं. त्यामुळे धन्यवाद सर्वांना दिले पाहिजे. खूप काही ना काही प्रत्येकाचं छोटं मोठं सहकार्य सहयोग त्यामध्ये लाभत गेला आणि शरद शास्त्री महाराज हे फिरता फिरता त्यांना हे ठिकाण आवडलं. योगायोगाने ते नेवाशाला आले. फोनवर आमचं त्या दिवशी बोलणं झालं. तिथे आपल्या ननवरे सर असतील, काही मान्यवर मंडळींच्या गाठी भेटी झाल्या. अंकुश महाराज त्यांना भेटले. 2-3 दिवसांनी मग इकडे आगमन झालं. आमची छान चर्चा झाली आणि लहानपणापासून आमचंही जीवन साधू सहवासात गेल्यामुळे साधू समजायला काही वेळ लागत नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, कारण साधूंचं जीवन असं असतं की त्यांना जर तुम्ही आग्रह केला आणि राहाच म्हटले तर ते राहत नाही. त्यांना आवडलं तर राहतील. आमचं अगदी मोकळं बोलणार, महाराज तुम्हाला छानपैकी इथे कसं वाटतंय ते बघा, नाही रमलं तर अन्य 4 ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाईल, जिथे रमेल तिथे मी नक्की आपण सोयसंगत लावू. आणि गंगेकाठी थांबायचा त्यांचा मानस होता. म्हणलं गंगेच्या पोटात आहे आपण, प्रवरेच्या आणि गंगेच्या, मग काय अडचण आहे, नुसतं काठावर नाही तर पोटात आहे. आणि ते थांबले. मुलांना संस्कृतचा पाठ घेणं, रोजचा हरिपाठ भजन घेणं. आम्ही इथे नसलं असल्यास, जिने सर नसतील, आम्ही नसेल तर ते जातीनं मुलांकडे लक्ष देणं, काळजी घेणं, त्यांना एकत्र बसून अनेक गोष्टी समजून सांगणं, अशी मोठी जबाबदारी ते पार पाडतायत. शास्त्री महाराजांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे अंकुश महाराज असतील, या कामामध्ये फार मोठा सहयोग ज्यांचा या ठिकाणी मला लाभतोय असे बाळासाहेबजी जिने सर असतील, आमचे सहकारी महेश भाऊ गवळी आहेत, कृष्णा महाराज मोरे आहेत, रोहित गवळी आहेत, अनेक सर्व आमचे विद्यार्थी, त्यांचे पालक या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले सन्माननीय मुंगसे साहेब, आमचे कावरे पाटील, खरं सर्वच जण आपण या ठिकाणी सन्माननीय संजू भाऊ खर्डे आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सगळ्या आमच्या माता भगिनी, विशेष करून आध्यात्मिक विचार सर्व महिला भगिनींना देण्याचं काम आणि सर्व समाजाला देण्याचं काम वागताई करतात. त्यांच्या समवेत लोखंडेताई असतील, त्यांच्या भजनाची सेवा सांभाळणाऱ्या आमच्या कराळीताई असतील, आदरणीय गुलेताई असतील, सर्वच गावातील आमच्या गायकीताई फाट्यावरील असतील, सर्व इतर महिला भगिनी असतील, सर्वांनाच मी धन्यवाद देतो. आणि आपण खरं म्हणजे मला नेहमी खूप आपल्या सर्वांच्या प्रेमाविषयी कृतज्ञ भाव मनामध्ये असतो.
तुकाराम महाराजांच्या बीजेचा कार्यक्रम असो, गुरुपौर्णिमेचा आजचा कार्यक्रम असो, नारायणगिरी महाराजांच्या आश्रमातला सप्ताह असो, नेवासा गाव असेल, नेवासा फाटा असेल, नेवासा बुद्रुक असेल, सुरेगाव आहे, पंचक्रोशीतली सर्व गाव आहे, सर्व मंडळी त्या त्या दिवशी त्या कार्यक्रमाला, उदयनदादा ही सगळी मंडळी हातातलं काम थोडं बाजूला ठेवतात आणि अगत्यानं इथं येण्याचा त्यांचा अट्टहास असतो की पहिल्यांदा आपण इथं गेलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांच्या येण्यानं खरं तर हा आश्रम, हा परिसर फुलून दिसतो. बाकी गोष्टी कितीही केल्या, मला वाटतं कोणतंही घर असो, कोणताही आश्रम असो, नुसत्या रंगरंगोटीनं काही तो आपल्याला बरा वाटत नाही. आपण घरही बांधतो, पण ती घर अखेर पाहुण्या रावळ्यांमुळे, परिवारामुळे, तिथे झालेल्या केलेल्या देवधर्मामुळेच ते सगळं आपल्याला प्रसन्न वाटतं, आनंददायी वाटतं. आणि म्हणून आपल्या सर्वांचा जो सहभाग आहे तो फार मोलाचा आहे. आता आमचे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांचं सुद्धा योगदान फार महत्वाचं आहे. हे सगळे आपल्याला छोटे छोटे दिसतात, पण काम फार मोठं असतं त्यांचं. म्हणजे नित्यनियमानं रोज हरिपाठ चालतो, विद्यार्थ्यांमुळेच चालतो ना. आम्ही एकटे असलो तर आम्हाला आळसही येईल, आमच्याकडून घडेल की न घडेल देव जाणे, पण विद्यार्थी आहेत म्हणजे हरिपाठ चालतो. गुरुवरे नारायणगिरीजी महाराज शास्त्रीजी नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे की भक्तामुळे देव शोभतो आणि शिष्य आणि साधकांमुळे खऱ्या अर्थानं त्या साधूजनांना खऱ्या अर्थानं आनंद प्राप्त होतो. म्हणून ही मुलं नसतील तर आमचाही परमार्थ थोडा विलंबानं होईल, त्यांच्यामुळे तो वेळेत होतो. भजन होतंय, हरिपाठ होतोय, चांगलं करतायत, सर्वजण मिळून या परिसराची स्वच्छता करतात. बऱ्याच वेळेला स्वयंपाकाचं काम सुद्धा ही छोटी छोट्या मुलं ट्रेन झालेली आहेत. यांना जर म्हटलं की 200 लोकांचे पोहे करा, तर याच्यात 10-20 मुलं अशी आहेत, ते करतात, सगळं करतात, सरांना माहिती. त्यांना जर म्हटलं की तुम्ही आज भाजी बनवा, ते बनवतात. असं हे सगळं काम या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्य, म्हणून मुलं असतील आणि मुलांचे आमचे सगळे पालक असतील, या सगळ्यांचं सहकार्य सुद्धा अत्यंत मोलाचं आहे. आणि आपण जसं सांगितलं की या उभारणीच्या निमित्तानं राजकीय, कृषी, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात काम करणारी जी मान्यवर मंडळी आहे, ज्यांना या धार्मिक विषयाची आवड आहे, अशा मंडळींनी स्वतःहून पुढाकार घेऊन सहकार्य इथे केलं. विशेष करून आवर्जून आपल्याला आठवण करावी लागते ती स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांची. त्यांनी पहिल्यांदा सुरुवात करून दिली, भूमी दिली. तदनंतर मी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला, त्यावेळेला सन्माननीय नामदार शंकरराव गडाख साहेबांची भेट झाली, आमदार नरेंद्र गुले पाटलांची भेट झाली, विठ्ठलराव लंगे पाटील असतील, आपले फाटके पाटील असतील, अभंग साहेब असतील, या सगळ्या मान्यवरांना मी भेटलो आणि सांगितलं की अशी अशी जागा मिळालेली आणि तिथे एक छोटासा आश्रम सुरू करायचा. त्यावेळेला विशेष करून ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेबांनाही भेटलो आणि सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सांगितलं की एक इतकं चांगलं काम होत असेल तर जी काही अडीअडचण असेल आम्ही वेळोवेळी आपल्याला निश्चित सहकार्य करू. पंचक्रोशीतल्या गावच्या गाठी भेटी घेतल्या आणि गावकरी जी काही 5, 25, 50 माणसं त्यावेळी भेटली, सर्वांच्या कानावर घातलं की असं असं काम आपल्याला इथे सुरू करायचं. आणि मग हळूहळू सगळ्यांच्या मनोमन या कामाविषयीची आत्मीयता, आपुलकी वाढत गेली आणि या सगळ्या साधू संतांचे आशीर्वाद लाभले. विशेष करून आपल्या भागाला ज्या संत मंडळींच्या मुळे आध्यात्मिक ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे, जसं कुटुंबामध्ये सुद्धा कोणीतरी राबलं, नियोजन केलं की त्या कुटुंबाला एक चांगले दिवस प्राप्त होतात, तसं या अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या भागात, मग ते वैकुंठवासी पूजनीय गुरुवर्य बनसी बाबा असतील, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा असतील, इकडे विश्वेश्वरनाथ बाबा होऊन गेले, आदरणीय भास्करगिरीजी महाराज असतील, अशा सर्व मंडळींनी खूप परिश्रम या भागासाठी घेतलेले आहेत. अनेक संत मंडळी आहेत, छोटी मोठे. आपल्याला खरं म्हणजे आपल्या सुरेगावला आणि परिसरामध्ये गायके बाबा यायचे पारायणाला, वैकुंठवासी भानुदास महाराज गायके. तर अशा किती लोकांच्या आठवणी खरं म्हणजे काढल्या तरी त्या अपुऱ्या होतील. आणि ज्यांच्यामुळे पारायणाचं वळण, भजनाचं वळण, ब्रह्मलीन
गुरुवर्य बाळकृष्ण बाबा यायचे सावखेडवरून, फार आवडीनं आपल्या भागामध्ये त्यांचे कार्यक्रम नेहमी व्हायचे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचं सुद्धा येणं जाणं. आणि तसं जर पाहिलं तर या गंगथडीला 200 वर्षापासूनची परंपरा जी भजनाची लाभली ती सद्गुरु गंगागिरीजी महाराजांमुळे. सुरेगावचा सप्ताह त्याची साक्ष आहे. आणि अशा पद्धतीनं हा सगळा परिसर जो आहे आपल्या या साधू संतांमुळे, या महात्म्यांमुळे भक्तिमय झालेला आहे. आणि त्या भक्तीच्या सेवेला शक्तीचं अधिष्ठान देण्याचं काम आमच्या सगळ्या राजकीय मंडळींनी वेळोवेळी केलं. मला सांगितलं की इथे काका बसलेले आहेत. जुन्या मंडळींनी मला सांगितलं, त्यावेळेला आमचे कैलासवासी डॉक्टरांचे मेहुणे रावसाहेब पाटील होते, आपल्या निवासाचे माजी सरपंच. बसायची जुनी माणसं, काही स्वामी असायचे. त्यांनी मला एक जुन्या कार्यक्रमाची आठवण सांगितलेली. निवासाच्या वाळवंटामध्ये शंकराचार्य आले होते आणि काही धर्मपतीत झालेल्या लोकांना त्या दिवशी त्यांनी धर्मात घेतलं आणि काही धार्मिक प्रवचनादी कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाचे संयोजक हे त्यावेळेला जनसंघ होता. मला आपल्याला आवर्जून आठवण सांगायची, मोठी माणसं किती मोठ्या विचारानं काम करतात. जनसंघाच्या संयोजनातून होणारा कार्यक्रम. त्यावेळी अगोदर कम्युनिस्ट आणि नंतर काँग्रेसमय झालेला आपला हा जिल्हा. मारुतराव घुले पाटील होते, आदरणीय यशवंतराव गडाख साहेब. नुकतंच या मंडळींचा एक प्रारंभ त्यावेळी झालेला आणि कार्यक्रम घ्यायचा. रावसाहेब पाटील म्हणले आम्ही या दोन्ही नेत्यांना भेटलो. त्यावेळेला जे जी मंडळी होते, ओंडे पाटील असतील, ते फाटके साहेब असतील, वकिलांना असतील, सगळ्यांनाच भेटलो. परंतु या सगळ्या मंडळीने आम्हाला सहकार्य केले. विशेष करून त्यांनी मारुतराव घुले पाटलांची आणि गडाख साहेबांची आठवण सांगितली. जरी विचार भिन्न असतील तरी कार्य जर महत्वाचं असेल तर त्यावेळी एकोप्यानं त्याला पाठबळ दिलं पाहिजे, हा त्या कार्यक्रमातून मिळालेला एक संदेश होता. म्हणून आपल्या निवासाच्या भूमीमध्ये अशा पद्धतीचे अनेक समन्वयात्मक कार्यक्रम हे घडत आले. आणि मला वाटतं या अध्यात्माचं व्यासपीठ समन्वयाचं व्यासपीठ आहे. कारण हे देवाचं ठिकाण आहे, साधूंचं ठिकाण आहे. आणि इथे समन्वय का नसावा? कारण समन्याय आहे म्हणून समन्वय आहे. आणि म्हणून आपल्या या साधू संतांनी नेहमीच हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. आणि त्या कामाला आपल्या परीनं आपण सर्व पिढी आजची, आम्ही तुम्ही सर्वजण मिळून एक छोटीशी त्या वाटचालीतले वाटसरू आपण आहोत. काम फार मोठं आहे. आपल्याला झेपेल तसं करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं सर्वजण करतो आहोत. अन्नदानाची सेवा, समाज प्रबोधनाची सेवा, पुढच्या पिढीला थोडंफार घडवण्याची सेवा आणि होईल तेवढा यातून समन्वय साधण्याचा आणि समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न. कारण मला वाटतं हे एक क्षेत्र असं आहे की समाजात जर वातावरण बिघडू लागलं तर तिथे आपल्याला अध्यात्मच उपयोगाला येतं. आणि त्या माध्यमातून आपल्याला लोकांना शांततेचा संदेश, निर्व्यसनीपणाचा संदेश, सदाचाराचा संदेश, कारण या सगळ्यातून वातावरण बिघडण्याची शक्यता जास्त असते. दुराचार सुरू झाला की वातावरण बिघडलं, व्यसनं वाढली की वातावरण बिघडलं, अशांतता माजवणारे तत्व प्रबळ झाले की वातावरण बिघडलं. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना ते काम सातत्यानं करावं लागतं. राजकीय क्षेत्रात काय, धार्मिक क्षेत्रात काय. आर पाटील एकदा आपल्या कर्जत श्रीगोंदा भागात एका कार्यक्रमाला आले आणि दुसऱ्या दिवशी मी पेपरात त्यांचं स्टेटमेंट वाचलं होतं. वर्तमानपत्र वाचताना त्यांचं स्टेटमेंट गृहमंत्री असतानाच होतं की जर आध्यात्मिक प्रबोधन नसेल, वारकरी संप्रदाय आदी जी संप्रदाय काम करतायत, आध्यात्मिक विचार जर लोकांना दिले नाहीत तर हे पोलीस आणि मिलिटरी पुरणार नाही, असं त्यांचं स्टेटमेंट होतं. एक स्वतः गृहमंत्री असलेला माणूस प्रबोधनाला महत्व अधिक देतोय. त्यांना माहितीये की हे सगळे प्रश्न नुसते कायद्याच्या धाकानं सुटणार नाही. बंदुका किती घेणार, धाक किती देणार, पण ज्या वेळेला समाजाला स्वतःला काही स्वयंशिस्त असते. आता वारी झाली, वारीमध्ये लाखो वारकरी चालतात, माऊलींच्या सोहळ्यामध्ये लाखोंची संख्या असते, पण
पण ज्या दिंडीचा जो क्रम ठरलेला आहे दादा, त्या क्रमाच्या पुढे ते जात नाही. वारीच्या पालखी सोहळ्याचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य काय, तर ठरवून दिलेल्या नियमामध्ये कोणीही त्यामध्ये कसूर करत नाही किंवा चूक करत नाही. आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं या संप्रदायाकडे यावं लागतं आणि समाजाला हा संप्रदाय विचार आपल्याला सातत्यानं सांगावा लागतो. तेव्हा या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या विचारांचं पूजन आहे, संप्रदायामध्ये होऊन गेलेल्या साधू संतांचं पूजन आहे, पुराण काळामध्ये होऊन गेलेल्या ऋषी मुनींच्या विचारांचं आणि त्यांचं पूजन आहे. गुरुपौर्णिमा ही एका व्यक्तीच्या पूजनाची पौर्णिमा नसून त्या विचारांच्या पूजनाची पौर्णिमा आहे. कोणता विचार आहे? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, न कळता विषयांदा म्हणून उघड बोलिलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. माऊली म्हणतात, ज्या वेदशास्त्राच्या मार्गाने ऋषी मुनी गेले, आम्ही चुकीच्या मार्गाने जाणार नाही. कारण महाभारताने एक संदेश दिलेला आहे, तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी आणि योग्य वाटचाल करायची असेल तर प्रत्येकानं एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, महाजनाः यस्य गत सपंथाः. नेहमी शहाणी माणसं, सुज्ञ माणसं, मोठी माणसं ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने चालण्याचा आपण प्रयत्न करावा. बाकी काय फार नाही समजलं तरी चालेल, पण मोठ्या माणसांचा मार्ग हा नेहमीच आदर्श मार्ग असतो. कारण तो मार्ग शोधण्यासाठी, निवडण्यासाठी त्यांनी कस लावलेला असतो आपल्या स्वतःच्या बुद्धीचा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू, मग मी अयोग्यही न पवतू के जाईन. म्हणाले, मी अयोग्य जरी असलो, सामान्य जरी असलो, पण मी योग्य वाटेनं चाललेलो आहे, मग का पोहोचणार नाही, का जाणार नाही माझ्या ध्येयापर्यंत? कारण व्यासांचा मागोवा, कोणाच्या मागे चालतोय हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून चांगल्या विचारांच्या, चांगल्या संस्काराच्या, चांगल्या व्यक्तिमत्वांनी घालून दिलेल्या आदर्शांच्या मागे चालणं. हा येत वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवीती, आणि मग येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे नेवाशाचं वैभव आहे, ही श्रीमंती आहे. आणि तुम्ही त्यामध्ये आणखी चांगली भर घातली की यशवंत प्रतिष्ठाननं मागे आपलं संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आणि यशवंत प्रतिष्ठान चांगला उपक्रम ज्ञानेश्वरी लिखाणाचा आपण सुरू केलाय. घरोघरी त्या वह्या छापून त्याचं साहित्य सर्वांपर्यंत दिलंय. आणि नेवाशामध्ये तर वर्षानुवर्ष हा उपक्रम चालूच आहे. इथे बसलेल्या बऱ्याच भगिनींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, गाथा लिहिलेली आहे, एकनाथी भागवत सुद्धा काहींनी लिहिलेलं आहे. तेव्हा आवड आहे आणि त्या आवडीला आणखी पुढे व्यापक करण्याचं काम आपण ते छान पद्धतीनं केलं. मला वाटतं आणखी एक काम मला नेहमी वाटतं की आपण ज्ञानेश्वरीच्या जन्मस्थानात आहोत. आणि मी भाऊंना सुद्धा एकदा बोललो होतो, प्रशांत भाऊंना मागे, की आपल्याला एक छान फ्रेम करून पसायदान प्रत्येक वर्ग खोलीमध्ये, शाळेंमध्ये आपल्याला ते पोहोचवलं पाहिजे. आणि नुसतं पसायदान नाही तर त्याच्या खाली 2-2 वाक्यामध्ये त्याचा अर्थ, त्या ओवीचा. अडचण अशी आहे, इथे बसलेल्यांमध्ये सुद्धा बहुतांशी पसायदान 95% मंडळींच्या पाठ आहे, पण काय आहे त्याचा अर्थ जरा अवघडच आहे, नाही का? खळ म्हणजे काय, सत्कर्मी रती वाढो म्हणजे काय, रती म्हणजे काय, त्याचप्रमाणे दुरिताचे तिमिर जावो, आता हा तिमिर म्हणजे काय, स्वधर्म नेमकं कशाला म्हटलंय, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, या असे शब्द आहेत. आणि बोलते जे आर्णव पियुषाचे, व्हॉट इज आर्णव? आर्णव आपल्याला एखाद्या मुलाचं ठेवलेलं नाव माहिती आहे, पण आर्णव म्हणजे समुद्र. तर असे सगळं त्याच्यातला अर्थ आहे. आणि त्याचा अर्थ आपल्याला जर का तो हळूहळू कोणत्या ना कोणत्या निमित्तानं पुढे दादा हे काम आपल्याला गावागावात म्हणा, ऑफिसांमध्ये म्हणा, जिथे शक्य आहे तिथे सुरुवातीला एक कुठलाही एक आपण घेऊन, आपल्यासारख्या काही सामाजिक संस्था, तुम्ही आहात, आणखी काही सामाजिक संस्था तालुक्यातल्या आहेत, सर्वांनी मिळून जर एक काम केलं तर त्या अर्थासह प्रत्येक ठिकाणी जाईल. ऑफिसात जावं, कारण ही विश्व प्रार्थना आहे.
त्यामुळे थेट ग्रामपंचायत ऑफिस पासून ते कुठल्याही कार्यालयात युनोच्या ऑफिसमध्ये पसायदान लावलेलं आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, मी पुण्यामध्ये एका कार्यक्रमात शनिवार वाड्यावर तुकाराम महाराजांचा जन्म चतुशताब्दी सोहळा होता. त्या गोष्टीला आज 10 वर्ष झाले आणि सन्मान्य उल्हासदादा पवार भाषणाला उभे राहिले. माझं कीर्तन सेवा होती, ती संपली, काही मान्यवर आलेले होते. त्यावेळेला रमेश वांजळे होते. रमेश वांजळेकडे मी पाहिलं, कीर्तनात आले, म्हणलं काय माणूस येऊन बसला बा, केवढं सोनं नाणं अंगावर. पण तुम्हाला सांगतो की माझं कीर्तन संपलं, 10-5 मान्यवर ते बोलणार होते आणि रमेश वांजळेंनी जेव्हा भाषण केलं, तुकाराम महाराजांचे अभंग अस्खलित तोंडपाठ, माऊलींच्या ओव्या तोंडपाठ, मी अचंबित झालो. म्हणजे कार्यक्रम संपल्यावर 5-10 मिनिटाची विशेष भेट त्यांची घेतली. नंतर पुढे त्यांचे एक बंधू आहे चंद्रकांत महाराज वांजळे, ते आमचे मित्र झाले. मग पुढे घरगुती बरीचशी ओळख झाली, तो भाग वेगळा. पण अनेक माणसं अशी असतात समाजामध्ये, आपल्याला सुरुवातीला काहीतरी वाटतंय यांना, पण राजकीय क्षेत्रात असो, व्यापार क्षेत्रात असो, उद्योग क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, कृषी क्षेत्रात अनेक चांगली माणसं आहे, अभ्यासू माणसं आहे, अनेक माणसं. तसं उल्हासदादा पवार एक अभ्यासू व्यक्तिमत्व. आणि उल्हासदादांनी त्यावेळेला एक त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा मला तो आजही आठवते. म्हणाले की युनोच्या ऑफिसमध्ये, संयुक्त राष्ट्र संघाच्या ऑफिसमध्ये माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील आपले 9 ओव्यांचं पसायदान भाषांतरित करून, इंग्रजी भाषेत भाषांतरित करून ते तिथं लावण्यात आलेलं आहे. मग जर युनोच्या ऑफिसमध्ये पसायदान लावलं जाऊ शकतं, तर ज्या तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरीचा जन्म झाला, मला वाटतं आज एक संकल्प करूया आपण आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयापासून, आणि त्याचा अर्थ लिहून देण्याचं काम फार तर छोटंसं काम आम्ही करू, कारण आम्हाला बिन खर्चाचं काम द्या. खर्चाचं काम तुम्ही घ्या, ते काम आमच्याच्यानं होण्यासारखं आहे. आणि निश्चित आपण सर्वजण मिळून ते करू शकतो एवढं मला वाटतं. तर फार छान उपक्रम होईल, कारण बऱ्याच मंडळींना त्याचा अर्थ माहिती नाहीये. आणि मुलं सुद्धा शाळेत म्हणताना ना ते अशुद्ध म्हणतात, अनेक शब्द त्याच्यातले अशुद्ध म्हणतात. आता शब्दोच्चारच जर अशुद्ध झाला, तर शब्दोच्चार जर अशुद्ध झाला त्याचा अर्थच बदलतो ना. अर्थ बदलला की संपलं सगळं. म्हणजे माझ्या शेजारी एक जण आरतीला उभा होता दादा, आणि आरती म्हणता म्हणता तो म्हणत होता, अवतावरी पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आता अवतार पांडुरंग म्हणायला पाहिजे, पण तो माणूसच अवतावरचा होता आणि तो म्हणाला अवतावरी पांडुरंग. मला वाटतं जुना काळ एक होता, ज्ञानबा तुकारामला आपले भोळे भाबडे वारकरी ज्ञानबा तुकाराम म्हणत होते, पण ती वेळ तशी होती. आज ती वेळ राहिलेली नाही, आणि म्हणून आज आळस आहे म्हणून अशुद्ध आहे, बाकी वाचता येत नाही म्हणून नाही. पण अभंग म्हणताना सुद्धा बऱ्याच वेळेला आम्ही मंडळी तो गाथा उचकून पाहत नाही, ती भजनी मालिका उचकून पाहत नाही. मूळ प्रत पाहून हे आपण म्हणतोय बरोबर आहे का चूक आहे याची जबाबदारी घेत नाहीत, आणि त्याच्यामुळे ऐकायचं ना, ऐकून पाठ करायचं आणि पुढे चालायचं. तर मला वाटतं आपल्याला हे काम, तेव्हा अशा पद्धतीनं ही व्यास पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे, आणि या गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गुरुजनांचं स्मरण करण्याची एक पवित्र संधी प्राप्त होते. तसं तर गुरूंचं स्मरण, आईवडिलांचं स्मरण, ईश्वराचं स्मरण, आपल्यासाठी ज्यांनी योगदान दिलंय त्या योगदानदात्यांचं स्मरण हे नेहमीच असावं. माणसाकडे काही गुण असावे लागतात आणि त्या गुणांनी तो शोभून दिसतो, आणि त्या गुणांमध्ये कृतज्ञता हा गुण एक फार महत्वाचा आहे. ती कृतज्ञता फार महत्वाची आहे, आणि ती कृतज्ञता अंतःकरणात असली की माणूस हा शोभून दिसतो. काही झालं तरी चालेल, पण तो कृतज्ञ भाव जाता कामा नये. आणि म्हणून जर का आमच्या गुरुजनांनी आम्हाला घडवलेलं असेल, तर त्यांच्याविषयीचा आदरभाव, श्रद्धाभाव अखंड आपल्या मनात शेवटपर्यंत असायला हवा. मला माझा एक कीर्तनकार मित्र सुरुवातीच्या काळामध्ये असा बोलता बोलता बोलून गेला, म्हणाला, काय बा सारखं तू ते अधूनमधून गुरूंचं नाव घेत असतो कीर्तनात, काय गरज आहे का? मी म्हटलं, बा माझ्या आवडीचा विषय, मी काय जाणीवपूर्वक घेत नाही, पण माझ्या तो आवडीचा विषय, सवयीचा विषय आहे.
आणि अधिकाधिक त्यांचंच ऐकलं, त्याच्यामुळे त्यांच्याच आठवणी, जसं आता जुने राजकारणी आपण पाहिले साहेबांसारखे, गडाख साहेबांसारखे, त्यांना सहज यशवंतराव चव्हाण साहेब आठवतात. काकांसारख्यांशी बोलत बसलं तर एकदा तरी यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण. त्याचं कारण ही माणसं काही नाटक करत नाही, ते तिथून तो विचार घेऊन त्या समवेत ती जगलेली आहेत आणि त्यामुळे त्या आठवणी सहज येतात. ज्या ज्या क्षेत्रातले जे ज्यांचे गुरु असतील, सहाय्यक असतील. तो म्हणाला काय गरज काय सारखं मधून मधून. मी म्हटलं बा, मला नाव ठेवण्यापेक्षा मी जे करतोय ते चुकीचं असं मला वाटत नाही. आणि तुला जर का खटकत असेल की माझ्या गुरुचं नाव ते कीर्तनात ऐकायला, तर एक काम कर ना, तू तुझ्या कीर्तनात तुझ्या गुरुचं घेत जा ना. नाही म्हणलं बा आम्ही असं करत नाही. मग मला सल्ला देऊ नको. काही माणसं अशी, त्यांना मला त्यातून, त्या माणसाच्या बोलण्यातून एक जाणवत होतं की त्याला गुरुचं नाव घेण्यात लाज वाटत होती, किंबहुना गुरुपेक्षा मी कोणीतरी वेगळा असं त्याला काहीतरी वाटत असावं, अशी काही भावना त्याची असत. आणि म्हणून मला वाटतं गुरुजनांविषयी जे कृतज्ञ राहतात. कौरव पांडवांचं युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांनी जाऊन गुरूंचं दर्शन घेतलं, द्रोणाचार्यांचं. भीष्माचार्य हे अत्यंत आदरणीय होते म्हणून त्यांचं दर्शन, कारण ते आजोबा होते. आणि आजोबा असण्यापेक्षाही महाभारत काळातील तत्कालीन आणि आजच्या काळापर्यंत सुद्धा एक अत्यंत महान व्यक्तिमत्व. मला गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचं वाक्य आठवतं. महाभारतावर आणि भीष्माचार्यावर बोलत असताना ते म्हणायचे की महाभारतातील सर्वात महान पात्र कोणतं असेल तर ते भीष्माचार्य, मग श्रीकृष्ण, मग अर्जुन, मग बाकीचे नंबर. भीष्माचार्य म्हणजे भीष्माचार्य. संदेश हाच आहे, घरामध्ये सुद्धा जी वडीलधारी माणसं असतात ते महान पात्र असतात. भीष्माचार्य सर्वात वडीलधारे होते, तितकेच तपस्वी होते, तितकेच त्यागी होते, तितकेच शब्दाला ठाम होते. भीषण प्रतिज्ञा करून ती कडेला नेणं, दिलेला शब्द पाळणं. आणि म्हणून भीष्माचार्य. भीष्माचार्यांचं दर्शन पांडवांनी घेतलं. येणे धनुर्वेद मज दिला. ज्या द्रोणाचार्याने धनुर्विद्या दिली, अनेक विद्या शिकवल्या, त्या द्रोणाचार्यांचं. आणि कृपाचार्य हे कुलगुरू होते. पांडवांनी दर्शन घेतलं. ही माणसं कुठे होती तर ही कौरव पक्षामध्ये होती. आपल्याला भारतात जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीला महाभारताविषयी माहित नाही असं होणार नाही. आणि असं जर असेल तर मग भारतात जन्माला येणं व्यर्थ आहे. कारण महाभारताविषयी माहिती, कौरव माहिती आहे, पांडव माहिती आहे, सगळ्यांना माहिती. आदरणीय उदयनदादा यांना पुढे देवगडला कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय. मगाशीच ते म्हणाले होते, पण तरी म्हटले मी 10-20 मिनिट का होईना ऐकून जाईल. आणि पुढची धावपळ बरीच आहे. तुम्हाला सर्व भाविकांच्या वतीनं खूप धन्यवाद. आपण आलात, धन्यवाद. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य प्रतिपक्षात आहेत, पण पांडवांनी मात्र आपले गुरु आहेत, आपले वडीलधारे आहेत आणि त्यांचे आशीर्वाद हे आपण घ्यायलाच हवेत. म्हणून पांडव गेले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि महाभारतीय युद्धाचा निकाल वेगळा लागला. त्या निकालामध्ये अनेक कारण असतील. पांडव हे शूर होते, अर्जुन हा धनुर्धारी होता, पांडवांसोबत श्रीकृष्ण होता. अनेक कारणांमुळे पांडवांचा विजय झाला. पण त्या सर्वांमध्ये एक महत्वाचं कारण आहे, युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांनी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले होते. आणि म्हणून हा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे. किंबहुना ती प्रेरणा घेऊन अखंड आशीर्वाद घेत राहावे यासाठीची प्रेरणा घेण्याचा आजचा हा दिवस आहे. आणि म्हणून गुरूंचं पूजन करण्याची पद्धती आणि परंपरा आपल्याकडे फार जुनी आहे. आणि अनेक आदर्श गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याकडे झालेल्या आहे. मग ते नारद आणि व्यास असतील. व्यास उद्विग्न झाले एकदा, म्हणजे एवढं मोठं ज्ञान भांडार निर्माण करणारा, ज्ञान भांडार जगाला देणारा महात्मा सुद्धा उद्विग्न झाले. आणि असे निवांत एका ठिकाणी कुठे बसलेले आहेत. आणि त्यावेळी नारद आपले कुठेतरी विणा वाजवत भजन गात चाललेले. नारदांना पाहिलं आणि व्यासांना वाटलं की आपण जावं, देवर्षींचं दर्शन करावं. आणि म्हणून व्यास गेले
आणि नारदांनी त्यांना सांगितलं, हे पहा व्यास महर्षी, आपण महानच आहात, पण तरी सुद्धा आपण अनेक तत्वज्ञानपर ग्रंथांच्या रचना केल्या, पण ज्यानं आपल्या वाणीला आणि अंतःकरणाला गोडवा प्राप्त होतो अशा भक्तिरसाचं वर्णन करायचं राहून गेलंय. आणि म्हणून तो भक्तिरस आपल्याला कृष्ण कथेतून मिळेल, आणि त्यासाठी आपण श्रीमद भागवताची रचना करा. नारदांनी व्यासांना दिलेला हा संदेश आहे. आणि म्हणून आपल्याकडे 2 गाद्या आहेत. जेव्हा आपण प्रवचनाला किंवा कथेला बसतो ती व्यास गादी असते, आणि जेव्हा आपण कीर्तनाला उभं राहतो ती नारदाची गादी आपण नेहमी म्हणतो. अगदी सहजपणे कुठेही बोलताना आपण नेहमी म्हणतो, या भाऊ हाय बरं बस. नारदाची गादी म्हणजे कीर्तनाची, भजन कीर्तनाची गादी. नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, हरिदासी कीर्तन, वेगवेगळी कीर्तन आहेत आपल्याकडे, पण ती गादी उभं राहून जे निरूपण केलं जातं ती नारदाची गादी, आणि बसून जे चिंतन केलं जातं, निरूपण केलं जातं ती व्यास गादी. आता तुलनेचा दिवस नाही, पण तरी सांगेल की सुरुवात नारदाच्या गादीपासून झाली. नारदाच्या गादीनं व्यास गादीला उपदेश केलेला आहे. म्हणून कीर्तन परंपरा ही महान आहे. बऱ्याच वेळेला अनेक काही ठिकाणी कीर्तनाला दुय्यम लेखलं जातं, तसं होता कामा नाही. कीर्तन महान आहे, कथा महान आहे. आणि म्हणून नारदांनी व्यासांना सांगितलं, तुम्ही भक्तिरसाचं वर्णन होईल असं ग्रंथ चिंतन करा. आणि मग व्यासांनी भगवान श्रीकृष्णाचं बालचरित्र ज्याच्यामध्ये येतं आणि अनेक चरित्र ज्यामध्ये सामावलेली आहे अशा भागवताचं भक्तिरस पूर्ण वर्णन केलं. बरहा पीडम नटवर कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वासम कनक कपिशम वैजयंतीम चमाला रंध्रान वेणो हृदर सुधिया पूरयन गोपवृंदये वृंदारण्यम स्वपद रमणम पूरयत गीत कीर्ती वंशी विभूषित कारान नवनीरदाभात पितांबर धरुण बिंब फलादरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादर विंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाने. भगवान श्रीकृष्णाचं भक्तिरस पूर्ण, त्याच्या सौंदर्याचं, त्याच्या सद्गुणांचं वर्णन ज्याच्यामध्ये असं ओतप्रोत भरलेलं आहे, हा श्रीमद भागवत ग्रंथ. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की नारद आणि व्यास हे गुरु शिष्य आहेत. अनेक गुरु शिष्य, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे गुरु शिष्य आहेत. तसे ते सुरुवातीला मित्र, नंतर मेहुणे, आणि नंतर पुढे त्याचं रूपांतर गुरु शिष्यामध्ये. मला वाटतं नात्यांचा क्रम सुद्धा चढता राहिला पाहिजे, तो घटता नको. नाही तर वेळा सुरुवातीला आपलं नातं खूप उंचीवर असतं, नंतर खूप खाली येऊन पडतं. खूप प्रेम, खूप आनंद, आणि नंतर काही आठवणच नाही. तर मला वाटतं आपल्यासारखी सज्जन माणसं नात्यांना जपतात, आणि त्याचा आलेख उंचावत कसा राहील याचा प्रयत्न अनेक आपल्यासारखी आदरणीय मंडळी करतात. तो तसाच असायला हवा. श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या नात्यातून शिकण्यासारखं आहे. त्याचा जो ग्राफ आहे तो वाढताय, आलेख वाढताय. आणि म्हणून सुरुवातीला मित्र आहे. मित्रत्व सुद्धा अतिशय मनोभावे निभावलेलं आहे. नंतर रूपांतर नातेसंबंधात झालं, मेहुणा झालं. संन्यासी तुवा होऊन जनी चोरुणी नेली माझी भगिनी, परी विकल्प नुपजे मनी, कारण मी तू दोन्ही स्वरूप एक. सगळं झालं. आणि पुढे जेव्हा गीता सांगितली, अर्थात या कौरव पांडवांच्या युद्धसमयी भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाबरोबर होते. या ना भाऊ संकट पुढे या. श्रीकृष्णाला भेटायला दुर्योधन आणि अर्जुन दोघं सोबतच आले होते. कथा आपल्याला माहिती आहे. आमच्या वाड वडील गुरुजनांनी संतजनांनी नेहमीच ही कथा सांगितली. जेव्हा भेटायला आले, दुर्योधन अगोदर आला होता, पण म्हणतात की तो देव झोपले होते आणि तो जरा उशाच्या बाजूने जाऊन बसला. तिकडे काही सोफा बिफा काही सोय असेल, सिंहासन असेल, बसला जाऊन. अर्जुन आला, तो मात्र आजूबाजूला नाही, थेट
देवाच्या मंचाजवळ आणि त्याच्या चरणाजवळ येऊन बसला. थोड्या वेळानं देव वामकुक्षी करत होते, थोडे उठले. आता आमची जुनी वाडवडील मंडळी म्हणायची, देव कुठं झोपत असतो का? झोपण्याचं आपलं त्यानं थोडस चरित्र केलंय, लीला केली, सोंग केलंय. पण देव उठले. साधारणपणे मनुष्य उठला की पहिल्यांदा पायाच्या बाजूच त्याला दिसतं ना उठल्यावर. अर्जुन दिसला. अर्जुनाशी संवाद सुरू झाला, केव्हा आलास, कधी आलास, काय झालं. आणि त्यावेळेला दुर्योधन मागणं पुढे आला. अहो म्हणाले, मी अगोदर आलोय, पण इथे सुद्धा तुम्ही सख्य एकमेकाला म्हणे, मी चुलत का होईना मेहुणा आहे ना तुमचा. दुर्योधन म्हणतोय, मी चुलत का होईना मेहुणा आहे, पण सख्या मेहुण्याशी अगोदर बोला. अरे तसं नाही दुर्योधना, तू आलाय, या या या, दोघांचंही स्वागत आहे. ते उठले, दोघांचं आगत स्वागत केलं, काय जे असेल पाहुणचार झाला आणि विचारपूस झाली की काय येणं केलं. त्यावेळेला दुर्योधनानं सुरुवात केली. तो म्हणाला की आमचं युद्ध होणार आहे आणि त्या युद्धामध्ये मदत मागण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहे. अर्जुना, तू कशासाठी आलाय रे? हो, मी सुद्धा मदत मागायला आलो. हरकत नाही, आता दोघं सोबतच आलात, आता काय चोरून लपून काय करता यायचं नाही म्हणे. काय आता तुमच्या देखतच वाटणी करतो, माझं संपूर्ण सैन्य कुणीतरी एक जण घ्या आणि मी एकटा, पण मी निशस्त्र राहणार आहे, मी काही युद्ध करणार नाही, कारण मी तशी प्रतिज्ञा केलेली आहे, त्यामुळे मी निशस्त्र राहील. मी एकटा एका बाजूला, माझं संपूर्ण चतुरंगी सैन्य, हत्तीवर बसून युद्ध करणारे, रथात बसून युद्ध करणारे, घोड्यावर बसून युद्ध करणारे आणि पायी युद्ध करणारे, चतुरंगी सेना. आज जसं आपण सैन्य असतं आपलं, त्यानंतर वायुदल असतं आणि आणखी नेव्ही असतं, त्या पद्धतीने त्या काळी सैन्याची रचना होती. हत्तीच्या अंबारीत बसून युद्ध, त्याचप्रमाणे रथात बसून युद्ध, घोड्यावर बसून युद्ध आणि पायी युद्ध. चतुरंगी सेना माझी एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला. दुर्योधनानं तात्काळ मागितलं, म्हणाला मला सैन्य पाहिजे. अरे म्हणले, पण त्याला संधी तर दे, त्यालाही काही मागायला नको. नाही नाही नाही, मी आधी आलोय, मीच मागणार आणि मला सैन्य पाहिजे. अरे म्हणले, पण त्याचं म्हणणं ऐकून तर घेऊ दे. ते जमायचंच नाही. मी आधी आलोय, मी मागितलंय, मला मिळालंच पाहिजे, मी सैन्य मागितलंय. अर्जुन म्हणाला, देवा, माझं भाग्य इतकं चांगलं आहे की मला जे मागायचं होतं ते न मागता जर मिळालंय तर मी कशाला आरडाओरडा करू. जे मागायचं होतं आम्हाला देवा तूच लागत होता, आणि तू जर का माझ्या भाग्यानं मला लाभलायस तर देवा त्याला समजून सांगण्याच्या भानगडीत पडू नका, कारण तो कोणाचं ऐकणार नाही. त्याने ऐकलं नाही म्हणूनच हे दिवस आलेले आहेत. अनेक मंडळी कुठल्या भाषेत काही ऐकतच नाही कधी, आणि त्यामुळे कधी कधी वेगळे प्रसंग उभे राहतात, आणि म्हणून यांना ऐकलं नाही म्हणून हे दिवस आले. पण मला मिळालंय जे पाहिजे ते. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. देवा, तू आमचा गुरु आहे, बंधू आहे, पिता आहे, आपत्कालात रक्षण करणारा रक्षण करता तू आहे, आणि म्हणून आम्हाला तूच हवा आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. अशा भावनेनं भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची जोडी तयार झाली, गुरु शिष्य. पुढे युद्धामध्ये मग देवाला काम मिळालं अर्जुनाचा रथ हाकण्याचं. म्हणाले, अरे मी युद्ध करणार नाही, पण आता काहीतरी तुझ्या वाट्याला आलो तर काही सेवा केली पाहिजे ना. काहीच करणार नाही जरी म्हणलो तरी काहीतरी थोडंफार केलं, मी तुझा रथ हाकतो. देवा, पण तुम्ही एवढे मोठे आहात, द्वारकेचे राजे आहात, देवाधिदेव आहात, आणि तुम्ही रथ हाकायचा? नाही नाही नाही, तसं काही नाही म्हणाले. योग्य कामाच्या वेळी माणसानं लाज बाळगू नये. जी गरजेचं काम असेल ते केलं पाहिजे. अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षांची गोष्ट करू. जुना काळ आहे, 200 वर्षाच्या पूर्वीचा. लाकूड उचलतायत, त्या 9 माणसावरती एक मॅनेजर होता, आणि तो मॅनेजर ओरडून सांगायचा, आता थोडं राहिलं, आणखी थोडी ताकद लावा, झालंय झालंय, जमलंय आता. पण ते लाकूड काही ते त्या गाडीत बसत नव्हतं. ते राष्ट्राध्यक्षाचा जो घोडागाडी आली त्यांनी ते पाहिलं, तर काम चाललंय, बैलगाडीत काय लाकूड उचलतायत, आपण थोडी मदत करू. ते राष्ट्राध्यक्ष स्वतः उतरले, आपल्या सोबत 1-2 माणसं. आता ते गेल्यावर ते पळाले, सगळ्यांनी हातभार लावला आणि ते लाकूड उचललं. त्या मॅनेजरनं आभार मानले, थँक्यू सर, बरं झालं आपण मदत केली, आमचं बऱ्याच वेळेचं काम होत नव्हतं. आपण कोण आहात? त्यांनी स्वतःचा परिचय दिला. मी अमुक आहे, अमेरिकेचा राष्ट्र, असं म्हटल्यावर त्यानं सॅल्यूट घातलं त्या मॅनेजरनं, आणि मग
ते राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तू मॅनेजर आहे, मॅनेजरशिप तू केलीच पाहिजे, पण ज्या वेळेला एवढं ओझं आता उचललं जात आहे, थोडी ताकद कमी पडते, अशा वेळेला थोडा हात लावला तर तुझा साहेबीपणा काही कमी होणार आहे का? तुला कोण लोक शिव्या देणार आहे का? एवढा खालच्या दर्जाला तू जाणार आहे? मला वाटतं काम करून कोणी खालच्या दर्जाला गेलेलं नाही. हा, रिकाम टेकडी माणसं टीकेचे धनी होतात, पण काम करणारी माणसं कधी टीकेची धनी ठरत नाही. कामात कसली लाज आहे? ज्या वेळेला जी जबाबदारी पडेल, आणि साधारणपणे जगातली सर्व क्षेत्रातली शहाणी माणसं असंच वागत आली. तो आदर्श आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे की त्यांनी त्या कामामध्ये. आमचे सहकारी मंडळी एकदा पंढरपूरला गाथे आणायला गेले बंडातात्यांकडे. गाथा पारायण आपलं मोठं पारायण होतं, आमची गाडी घेऊन गेले 2-4 जण आमचे सहकारी. तिथं गेले तर तात्या आपलं ते कमरेला आपलं थोडस मोठी विजार आपली घातलेली, बंडी घातलेली आणि भाजी करीत होते. वारकऱ्याचा स्वयंपाक आला नसेल वेळेवर, त्याने आपले 2-4 जण हाताखाली घेतले आणि लागले भाजी तयार करायला. हे त्यांना जाऊन म्हणते, बंडा तात्या कुठे? म्हटलं येतील थोड्या वेळात, 10 मिनिटात, बसा थोडं. आणि मग ते गाथे बिथे मोजून हे तर बाबा तोच आहे हा. आपण ज्यांना भेटलो, कामाची लाज काय बाळगण्याचं कारण नाही. आणि साधारणपणे मोठी माणसं ही नेहमी या वृत्तीनं वागत आलेली आहे. तेव्हा देव म्हणाले अर्जुनाला, मला हे काम करताना कुठला कमीपणा वाटणार नाही, त्या निमित्ताने तुझ्या सोबत तरी राहील. ठीक आहे. ते रथ चालवायला बसले, अर्जुन मागे बसला. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा राहिला आणि मग अर्जुनाला जो मोह झाला आपल्याला माहिती आहे. युद्ध करणार नाही असं म्हणाला. निहत्य धार्त राष्ट्रान्न का प्रीतिस्यात जनार्दन पापमेवाश्रये दस्मान हत्वैताना ततायना. या सर्वांना मारायचं मला हे बरं वाटत नाही. मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा एतान्न हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. हे माझे वेगवेगळे नातेवाईक, हे नाते कोते सांगितले. मातुला, श्वशुरा, पौत्रा, शाला हे सगळे संस्कृत शब्द आहे, आणि हे सगळे वेगवेगळ्या कारणानं माझे नातेवाईक असल्यामुळे मला युद्ध करायचं नाही. शेवटी देव म्हणाले, असं जात चालणार नाही. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला, युद्ध करणार नाही. हातातलं धनुष्यबाण, माऊली म्हणतात ते न धरतची निष्ठले. कधी हातातून गळून पडलं ते त्याचं त्याला कळलं नाही. वेपतुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवम संस्रते हस्तात त्वक्चैव परिदह्यते. अशा अवस्थेमध्ये अर्जुन गेला आणि मग देव त्याला समजून घेऊ लागले, का असं हे तुझं झालंय. मग तो सांगू लागला, युद्ध मला का करायचं नाही. गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग आहे. भगवंतानं त्याचं म्हणणं पुरेपूर ऐकून घेण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला. साधारणपणे मोठ्या चर्चांमध्ये असंच आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं की प्रश्न नीटपणे ऐकून घेतात आणि मग मोठ्या संयमानं व्यवस्थितपणे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मोठी माणसं करतात. देवानं ऐकून घेतलं आणि मग बरंच मी बोलतोय, अजून काहीच देव बोलायला सुरू करीना, तरी देवो का या बोला चित्त देतीची ना. माझ्या या बोलण्याकडे देव का बरं चित्त देत नाहीत. आणि मग अर्जुनानं स्वतःचा दोष देवाला सांगितलं, देवा माझ्या अंतकरणात भीतिरूप दोष निर्माण झालाय. 2ऱ्या अध्यायाचा 7वा श्लोक आहे. कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेतः यश्रेयसा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शांतिमात्वाम प्रपन्नम. मी तुझा आता शिष्य झालोय. कार्पण्य दोषो, भीतिरूप दोष निर्माण झालाय आणि त्याच्यामुळे उपहत स्वभाव, या स्वभावानं थोडासा उद्विग्न झालेलो आहे आणि त्याच्यामुळे देवा मला तू मार्गदर्शन कर, मी तुझा शिष्य झालो. देव तोपर्यंत बोलले नाही जोपर्यंत त्यानं गरज व्यक्त केली नाही. साधारणपणे अध्यात्माच्या बाबतीमध्ये थोडस ज्याला घ्यायचंय त्यानंही स्वतः मला हे पाहिजे असं म्हटलं पाहिजे. जसं जेवणाचा एक नियम आयुर्वेदामध्ये सांगितला जातो की भूक लागल्याशिवाय जेवू नका. अर्थात हा नियम सामान्य माणसासाठी लागू होतो, पण तो महाराज लोकांसाठी लागू पडत नाही. तुम्हाला भूक आहे की नाही हे सांगायचंच नाही बाहेर गेल्यावर. आम्ही केलं ना खाऊन घ्या म्हणतात. आम्ही एवढी वाट पाहतो आणि एवढं कोणासाठी केलं, खावंच लागेल, प्रेमाचाच भाग असतो. पण आरोग्यशास्त्र आणि आयुर्वेद शास्त्र असं सांगतं की भूक लागल्याशिवाय जेवू नका, आणि भूक आहे असं एखाद्याने सांगितलं की त्याला जेवू घाला.
तसं अध्यात्माची सुद्धा भूक लागली पाहिजे. तुका म्हणे भूक तुझे पाहावया मुख. तेव्हा आम्हाला ही भूक लागलेली आहे. आणि भूक लागली की मग देणारालाही बरं वाटतं. जसं लेकरं भुकेली असली आणि आईनं काही केलं आणि त्यांनी मिटक्या मारून खाल्ल्या की त्या आईला मोठं समाधान वाटतं. आणि मग ती करता करता म्हणते किती भुकेलं झालं होतं माझं लेकरू, बरं झालं बरं झालं, असं ती काहीतरी म्हणत असते आई. तेव्हा देवानं अर्जुनाला भूक लागली की नाही हे पहिल्यांदा तपासलंय. आणि तो म्हणाला मी तुमचा शिष्य झालोय, मला आता मार्गदर्शन करा. कारण भूक नसताना जर अन्न दिलं तर ते अपचन होतं. आणि जोपर्यंत ज्ञान घेण्याची इच्छाशक्ती निर्माण होत नाही त्याच्या आत जर एखाद्याला तुम्ही ज्ञान पाजळलं तर त्याचं सुद्धा अपचन होतं, ते सुद्धा त्याला रुचत नाही. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्यापैकी अनेकांचे असे अनुभव आहेत, सर्वांचेच आपले आहेत. कळकळीनं कधी मुलाबाळांना असेल, कधी कोणा शेजारा पाजाऱ्याला असेल, कोणा एखाद्या सहकार्याला असेल, कळकळीनं तुम्ही सांगता बाबा हे असं नाही, असं आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, पण ते ऐकतच नाही, कारण त्याला भूकच लागलेली नसते. मी जरा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये सप्ताह झाला. काल्याच्या दिवशी कीर्तनाला महाराज आले आणि गावातल्या दोघा चौघा मित्रांनी एका मित्राला धरून आणलं आणि काल्याचं कीर्तन झाल्यावर म्हणले महाराज यांना माळ घाला. ते मित्र त्याला पुढं लोटायचे, याला माळ घाला, आणि तो असा माघर यालायचा. हे पुढं लोटायचे, ते असा माघर याला. महाराजांच्या लक्षात आलं आणि याला एवढी बळजबरी कशाला करताय. म्हणजे काहींनी आवडीनं घातलेलं आहे त्याच्यामुळे अजूनही टीका टिप्पणी तुम्ही सोडून द्या. आमची मित्रमंडळ इकडे बसलेलं आहे सगळं, त्याच्यातले निमे माळकरी झाले, निमे राहिलेले, त्याच्यामुळे मोठी गंमत चालते ती सगळी. आणि आता मला कळलं परवा की जेवण सुद्धा 2 तऱ्हेचे होतात आता तुमच्या ग्रुपमध्ये. विनोदाचा भाग आहे, परंतु सगळी आमची सहकारी मंडळी आहे. माळ घाला म्हणायचे, हे पुढे लोटायचे, तो मागे सराय. अर्थात काहींना स्वतःच्याच मनाचा संयम असतो आणि त्यामुळे ते कधी वाहवत नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती ग्रामीण भागात अशी दिसते की ते वाहवत जातात आणि मग ते इतकं वाहवत जातात की प्रपंचाची सुद्धा वाताहत होते, संबंधाची वाताहत होते. आणि असंच झालं. त्यानं त्या दिवशी माळ घातली नाही, पण आणखी वाहवत गेला. खूपच वाईट दिवस आले. 10-5 वर्षानंतर एका गुरुपौर्णिमेला कोणीच बरोबर नव्हतं, तो एकटाच महाराजाकडे आला आणि स्वतःहून म्हणाला, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, आता एवढी माळ मला घाला महाराज. महाराज बोले, अरे तूच ना रे, गावात आलो होतो, ते सगळे मित्र आग्रह करत होते, त्यावेळेला नाही घातली ना, आता चुकत झाली महाराज. मला मनाचाही काही संयम नव्हता. समाजामध्ये काही सगळे माळकरीच चांगले वागतात असं मी म्हणणार नाही. माळकरी आहेत चांगले, बिगर माळकरी अनेक चांगले आहेत, ज्याचा त्याचा थोडासा आवडीचा भाग असतो. पण संयम फार महत्वाचा आहे, आणि तो संयम ज्याचा सुटेल मग तो माळकरी असला काय बिगर माळकरी असला काय, वागण्या बोलण्याचा कशाचाही एकदा संयम तोल जाणं म्हणतो, तो गेला की संप. आणि म्हणतो ते शहाणपण त्याच्याकडे उरलं नव्हतं, वाताहत झाली होती. त्यानं सांगितलं महाराज जमीन गेली, संबंध संपले, पत संपली, प्रतिष्ठा संपली, आरोग्यही संपलं. आणि महाराज म्हणले मग सगळं संपल्यावर माझ्याकडे कशाला आला. म्हणे आता कोणीच घेईना म्हणून तुमच्याकडे आलो. सांगण्याचा मतितार्थ इतका आहे, वेळेत निर्णय फार महत्वाचा असतो कोणताही. समयोजाना भलते नाना भलते. भलती गोष्ट भलत्या ठिकाणी नको, भलती गोष्ट भलत्या वेळेला नको. वेळ काळ पाहून योग्य निर्णय घेणं ही माणसाच्या जीवनातली जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी आपल्याला अध्यात्म विचारातून मिळते. अर्जुनाला भूक लागली होती, स्वतःहून म्हणाला देवा मला काहीतरी आता मार्गदर्शन करा. आणि मग देवानं गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून बोलायला सुरुवात केली. अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. जे होऊन गेलंय किंवा जे होणार आहे याविषयी जो चिंता करत नाही त्याला पंडित म्हणतात, त्याला विद्वान ज्ञानी म्हणतात. तू विद्वत्तेच्या गोष्टी तर भरपूर बोलतोय, परंतु मूर्खपणानं वागतोय अर्जुना. इथून सुरुवात केली देवानं. हा तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिवेते न संडिसी. तू जाणता तरी म्हणविसी, फार चांगल्या ओवीची आठवण आपण करून दिली. पण नेणीव म्हणजे अज्ञान,
परी नेनिवे ते न संडीसी. नेणीव म्हणजे अज्ञान. अज्ञान मात्र सोडत नाही आणि स्वतःला जाणता म्हणतोय. मला वाटतं जर का मार्गदर्शन घ्यायचंय जीवनात काही चांगलं करायचंय तर आपल्यावर प्रेम करणारी, आपल्या भल्यासाठी नेहमी चिंतन करणारी जी मोठी माणसं आहे, काही कठोर बोलले तरी त्याचं वाईट मानून कधी घेऊ नका. देव कठोर बोललेत अर्जुनाशी, ते काही गोड गोड बोलले नाही. बाळ्या ये रे, मग डोक्यावर हात फिरवला. त्यांना माहिती आहे आता हा त्याच्या पुढे गेलेला आहे पुढच्या स्टेपला. आता याला आंबळून चोमळून चालणार नाही, याला थोडं झटकून फटकून घ्यावं लागेल. थोडं झटकून फटकून बोलले. पण एक ध्यानात घ्या, आपले गुरुजन, आपले आई वडील, आपले मार्गदर्शक जे असतात, आपल्या हिताची कळकळ ज्यांना असते, ते कोणी तुमच्या नात्यातले असतील, तुमच्या मित्रातले असतील, अध्यात्म परिवारातले असतील, त्यांच्या शब्दांना अन्यथा घेऊ नका. त्याचं कारण त्याच्या मागे आपल्या हिताची कळकळ आहे. आणि त्या कळकळीतून ते कधी एखादा शब्द थोडासा रागवून, क्षोभा आणि कृपा मातेची समान. तुकाराम महाराज म्हणले रागावणं आणि प्रेमानं बोलणं हे आईसाठी एक सारखंच आहे. कारण प्रेमानं बोलली तरी लेकरांचं हित म्हणूनच बोलते, आणि आई रागावून बोलली तरी लेकरांचं हित म्हणूनच ती बोलते. त्याच्यामध्ये अनहित करण्याचा हेतू मायबापांचा हा कधी नसतो, गुरुजनांचा कधी नसतो. म्हणून आमचे संत सुद्धा अनेक वेळेला रागावून बोलले, समाजाला फटकारलं त्यांनी. किती सांगो तरी नाही गती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. पण या बोलण्यामागे समाजाच्या हिताचा विषय. म्हणून अनेक गुरु आणि अनेक शिष्य, पण या गुरु शिष्यांमध्ये सांगता सांगता निश्चित आपल्याला येऊन थांबावं लागेल ते माऊली ज्ञानोबाराय आणि संत निवृत्तीनाथ महाराज. जगाच्या पाठीवर अनेक गुरु शिष्य झाले, पण असे गुरु आणि असे शिष्य या भूतलावर होणे नाही. निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानोबाराय ज्या वेळेला समाधीत निघाले, म्हणजे गुरुच्या डोळ्या देखत शिष्यानं समाधी घेतली, असा तो प्रसंग आहे. माऊलींची समाधी आळंदीला. आणि त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराज नेहमीच त्यांच्या समाधी अवस्थेत, त्यांच्या निवृत्त अवस्थेत राहायचे. पण माऊली समाधीकडे निघाले आणि निवृत्तीनाथ महाराजांना गहिवरून आलं, अंतकरण भरून आलं आणि शब्दही फुटेना. पांडुरंग परमात्मा स्वतः सावरतायत. संत मंडळी निवृत्तीनाथ महाराजांना सावरतायत. सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेले आहेत. पण निवृत्तीनाथ महाराजांना सावरत असताना विचारलं की निवृत्तीनाथ महाराज, तुम्ही तर इतके महान आहात, मग तुम्हाला हे का बरं असा कंठ भरून येतोय? त्यांनी एक गुण सांगितला माऊलींचा. मला वाटतं आपण नेहमी सरते शेवटी माणसांच्या गुणांची आठवण करतो. मी आपल्याला जरूर सांगेन की कधी कधी बोलता चालता सुद्धा एकमेकांच्या गुणांची चर्चा आपण केली पाहिजे. माणसं गेल्यावरच नुसती गुणांची चर्चा करून काय उपयोग? एखादा माणूस हा खरोखर गावासाठी योगदान देणारा माणूस आहे, आपण कधीतरी जाहीर म्हटलं पाहिजे, भले तो आपला विरोधक का असेल. पण जर तो माणूस चांगला असेल, एखाद्या क्षेत्रात, शिक्षणासारखं क्षेत्र, आरोग्यासारखं क्षेत्र, प्रबोधनासारखं क्षेत्र, सेवेसारखं अनेक क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, विविध डिपार्टमेंटचे कर्मचारी, अनेक जण आपली ड्युटी चांगली करतायत, समाजाला योगदान देत आहेत. आपण योग्य वेळी हे आभार मानायलाच हवे, गुणांची चर्चा करायला हवी. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण काही चुकलं तर खूप रागावतो, पण जर काही चांगलं झालं तर मन मोकळेपणानं, स्वयंपाक चांगला झाला तर उदार अंतकरण, वा वा छान झाला बरं का. आता तेवढं म्हणायला काय टॅक्स लागतो का मला सांग? काही माणसांना प्रतिक्रियाच द्यायला आवडत नाही आणि त्याच्यामुळे शेवटपर्यंत कळत नाही आपण केलेलं योग्य की अयोग्य. त्या करणाऱ्यांना संभ्रमच असतो, स्वयंपाक करणं असो की काम करणं असो, कारण ते कसलीच प्रतिक्रिया देत नाही. तेव्हा प्रतिक्रिया आपल्या अवतीभोवती सुद्धा जे काही चांगलं घडलं असेल, आपल्या मुलालेकरांनी असेल, सुनांनी असेल, मुलींनी असेल, पत्नीनी असेल, भावानी असेल, आईने असेल, जे काही चांगलं घडलंय, पाहुण्या रावळ्यात तोंड भरून अरे वा 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 हे चांगलं का. रांगोळी काढलेली असते, आपण अनेक ठिकाणी जातो, किती कष्ट घेतलेले असतात त्या मुलींनी, त्या भगिनींनी. तर साधारणपणे मोठी माणसं मी पाहिलेली आहे. मी अनेक क्षेत्रातल्या मोठ्या माणसांच्या योगायोगाने, या कीर्तनाच्या पुण्याईनं गाठी भेटी झाल्या, एका व्यासपीठावर जाण्याची योगा. मोठी माणसं कसं एखाद्या छोट्या गोष्टीकडे इतकं त्यांचं निरीक्षण असतं आणि त्याच्यावरती ते भाष्य करतात, हेच त्यांचं मोठेपण असतं. ते नुसतं तिथल्या तिथं पाहत नाही. मग येताना कुणीतरी एखादं म्हणतो की वा काय छान रांगोळी काढलेली होती, आज तुमच्या मंदिरातली देवपूजा काय छान झालेली होती.
देवाला किती सुंदर अलंकार घातलेले, असं कोणी काहीतरी प्रतिक्रिया देतो आणि त्या करणाऱ्या माणसाला त्याचं विशेष समाधान लाभत. आणि म्हणून चांगलं काही झाल्यास आपण त्याला चांगलं म्हणणं, आणि वाईट जर झालं तर जरूर दोन शब्द. तेव्हा संत महात्मे कधी कधी रागावूनही बोलले, पण कधी कधी प्रेमाने. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबाराय समाधीत जाताना सांगितलं, अवमर्यादा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. या माझ्या ज्ञानोबानं अनेक चांगली कामं केली, पण मला एका गोष्टीची आठवण जास्त होते की यानं अवमर्यादा कधी केली नाही. आणि शेवटपर्यंत गुरु शिष्यपणाचा संबंध, म्हणून मायबापांचा संबंध, बंधू भगिनींचा संबंध, मित्रत्वाचा संबंध, या संबंधामध्ये गुरु शिष्यत्व हा संबंध एक श्रेष्ठ संबंध आहे. आणि सगळं जपण्याचा प्रयास आपल्या परीनं आपण करणं ही आपली खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे. मी अधिक लांबवत नाही, 12 वाजून गेले, 12:15 जवळजवळ होत आले, आणि पाण्या पावसाचा कालावधी आहे, वेळेत आपल्याला पुन्हा पोहोचायचंय. पण अशा या सगळ्या गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करणारा हा आजचा दिवस आहे. आपणही आपापल्या गुरुजनांचं स्मरण करावं आणि गुरुजनांबरोबर सकल संतांचं स्मरण करावं. कारण गुरु व्यक्ती नाहीये, गुरु हा विचार आहे. आळंदीला ज्या वेळेला आमच्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुजनांचे सत्कार समारंभ झाले, त्या कार्यक्रमांना सातत्यानं आम्हाला जाण्याचा योग आला. मला तिथे काही विद्यार्थी म्हणायचे, का तुम्ही जोग महाराज संस्थेत होता का शिकायला? म्हटलं नव्हतो, माझं भाग्य त्या दृष्टीनं कमी पडलं, मी नारायणगिरी महाराजांकडे शिकलो. पण तरी तुम्ही प्रत्येक महाराजांच्या सत्कार समारंभाला, त्यांचा अमृत महोत्सव असेल, तुम्ही काय येता? म्हटलं मला असं वाटतंय हे सगळे जे संतजन आणि गुरुजन हे त्या मठापुरते किंवा त्या विभागापुरते नाही, ते आपले सगळ्यांचे गुरु आहेत. आणि आपली सगळ्यांची जबाबदारी त्यांचे आभार मानणं, त्यांचे आशीर्वाद घेणं आणि त्यांना धन्यवाद देणं की महाराज हे एवढं कार्य आपण केलंय, आम्ही आपले आभारी आहोत. आणि तेवढे आभार आणि आशीर्वाद घेण्यासाठी येण्याचा आमचा प्रयत्न असतो. तेव्हा गुरु ही व्यक्ती नाही, गुरु एक शक्ती आहे. आणि आपल्याला जसं आपण आपल्या आईवडिलावर श्रद्धा ठेवावी आणि आईवडिलांच्या वयाचे जे भेटतील, त्या अधिकारातले जे भेटतील, त्यांना आईवडिला समान मानावं. तसंच आहे अध्यात्म परंपरेमध्ये आपल्या गुरुचरणी आपली श्रद्धा असावी आणि त्या समान कार्य करणारी जी महापुरुष संत महात्मे भेटतील, तितक्याच भावनेनं त्यांच्या चरणी आयुष्यभर नतमस्तक होत राहावं. ही खरी गुरुपौर्णिमा आहे, हा खरा गुरुपौर्णिमेचा संदेश आहे. या संतांना खाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. आपल्या सर्वांच्या इच्छा मनोगत ते पूर्ण करतात. त्यांच्या आशीर्वादामध्ये ती ताकद आहे. आपण इथे बसलेले नेहमीच परमार्थ अनुग्रहित मंडळी आहात, साधू संतांचा सहवास घडलेला आहे, म्हणून आशीर्वादाची काय शक्ती आहे ते अनेकांनी बसलेल्यांनी इथे अनुभवलेलं आहे. साधू संतांचे आशीर्वाद हे मनुष्याला खूप काही अलौकिक देऊन जातात. लौकिक तर मिळेल, पण त्याही पेक्षा काही अलौकिक देतात. अध्यात्माचा एखादा विचार, एखादा संस्कार, एखादी आध्यात्मिक सेवेची संधी हे अलौकिक आहे. बाकी शेती वाडी पैसा अडका हे लौकिक आहे, हे तर आशीर्वादानं मिळेलच. अलौकिक मिळावं, कारण अलौकिक जे आहे ते टिकतं. भगवान श्रीकृष्णाने सोन्याची नगरी निर्माण केली होती, पण ती टिकली नाही. पण गीता सांगितली ती मात्र टिकली, कारण ते अलौकिक आहे. लौकिकातलं एक ना एक दिवस येत राहत जात राहत. या भावनेनं संतांचं हे महत्व आपल्याला आजच्या दिवशी काय की त्यांनी आम्हाला जे दिलं ते कसं आहे ते एका वाक्यात सांगून जाईल. केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. या संत जनांनी, माऊलींनी, तुकोबारायांनी, आपल्या सगळ्या या गुरुजनांनी, संत जनांनी जे दिलं ते अक्षय आणि अभय. आता अर्थ स्पष्टच आहे, आपण सगळेजण, ज्याचा क्षय होत नाही ते अक्षय. आता मला सांगा, बाकीच्या सगळ्याच गोष्टीचा क्षय, शरीर आटे, संपत्ती आटे, पण हरिनाम न आटे ते बरवे. अक्षय आहे तो परमार्थ आहे. आणि अभय, बाकीचं मिळालं की त्याच्यात भीती वाटण्याची संभवता आहे. मला सांगा, एखाद्या जवळ जर खिशात 10,000 असतील तर त्याला झोप येत नाही. झोप लागली कुणी खिसा मारला तर काय करायचं? बाकीच्यात भय आहे. पण एखाद्याला कालच डिग्री मिळाली आणि तो पोस्ट ग्रॅज्युएट झालाय आणि त्याला झोप लागत नाही, असं कधी झालं?
नाही म्हणे पोस्ट ग्रॅज्युएट झालो मग माझी डिग्री चोरून नेली तर. डिग्री नाही कोणी चोरी. न चोर हरियम न च राज हरियम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. ज्ञान, सद्गुण, सद्विचार, सद्भावना याची चोरी होत नाही. चोर न लुटे खर्च न खुटे दिन दिन बढत सवायो पायोजी मैने राम रतन धन पायो. हे भक्तीचं धन आहे, ज्ञानाचं धन आहे, सद्गुणांचं धन आहे आणि हे सतत वाढत जातं आणि हे धन आम्हाला हे संत जन देतात. आपल्या घराघरामध्ये अध्यात्माचं धन पोहोचवण्यासाठी या आपल्या गुरुजनांनी त्या भागात किती संत झाले. तुम्ही कोणत्याही तालुक्यात जिल्ह्यात जा, अशा काही विभूती, असे काही साधू महात्मे संत सत्पुरुष झाले. संत खंडूजी बाबा, संत नारायण महाराज तारकेश्वर गडाचे, पुढे गेलं की गुरुवर्य संत भीमसिंह महाराज, तिथे गेलं की घुले बाबांचं गाव आहे जे आळंदीला सर्व विद्यार्थ्यांना शिकवत होते. पूज्य विठ्ठल बाबा घुले, त्यांचं गाव शेवगाव पाथर्डीच्या बॉर्डरला आहे. इकडे आपले कृष्णदेव महाराज काळे होऊन गेले. इकडे गुरुवर्य बनसी बाबा झाले. पूज्य माधव बाबा लांडेवाडीकर झाले. किती महात्म्यांची नावं घेता येईल. मी मगाशी गायके बाबांची आठवण केली. इकडे गेलं की आपल्याला समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आहेत, भास्करगिरी बाबा आहेत, सद्गुरू गंगागिरी बाबा आहेत, नारायणगिरी बाबा. कोणत्याही भागामध्ये जा, आता मी जर बोलत गेलो तर खूप वाढत जाईल, परंतु या संत महात्म्यांनी त्या भागात. आणि कीर्तन ही परंपरा जी आहे ती समाज जागृतीची परंपरा आहे. सातत्यानं त्यातून चांगला विचार. मला एक सज्जन म्हणाले की कीर्तन नसतील काय जमणार नाही का? म्हटलं जमेल, पण ते योग्य वाटणार नाही. का? म्हटलं तुमच्या अंगावरचा सदरा आहे, हा जर महिनाभर नाही धुतला तर जमणार नाही का? म्हणे जमेल, घालता येईल, पण वास येईल, डाग पडलेले असतील. म्हटलं मग असंच आहे. जसं कपड्यावरती लागलेले डाग स्वच्छ करावे लागतात, घरात आलेली धूळ ही झाडून स्वच्छ करावी लागते, मलिन झालेल्या भिंती 10-5 वर्षांनी पुन्हा एकदा रंगवाव्या लागतात, तसंच मानवी मन आणि बुद्धी याच्यावर साचणारा जो मळ आहे तो धुण्याचं डिटर्जंट जगाच्या बाजारात कुठे नाही आहे. ती मलबुद्धीची शुद्धता, मनबुद्धीची शुद्धता, त्याच्यावरचा मल काढण्याचं काम. म्हणून आपल्याला माहिती आहे हिंसाचारी लोक अहिंसक झाले. अत्यंत स्वतःपुरता विचार करणारे स्वार्थी लोक नंतरच्या काळात परोपकारी झाले. हा केवळ प्रबोधनाचा आणि सत्संगतीचा परिणाम होता. म्हणून प्रबोधनानं फायदा होत नाही असं कोणी म्हणत असेल तर ते त्यांचं अज्ञान आहे. पण प्रबोधनाचा फायदा झालाय. म्हणून तर अजूनही आपल्याकडे भारतात एकत्र कुटुंब पद्धती आहे. मागे नितीन गडकरी साहेब हे इंग्लंडला एका दौऱ्यात गेले आणि त्यांच्या भाषणात मी ऐकलं, इंग्लंडचे पंतप्रधान आणि तिथले परराष्ट्र मंत्री आणि नितीन गडकरी साहेब यांची संयुक्त बैठक होती. कामाचे विषय संपल्यानंतर एक अनौपचारिक चर्चा सुरू झाली प्रेमाची. त्यांनी सांगितलं की भारतात सर्वात मोठी समस्या काय? नितीन गडकरी म्हणाले इंग्लंडमध्ये कोणती समस्या? म्हणले आमच्याकडे समस्या अशी आहे की आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. हे बोलताना ते नेते एकमेकाशी बोलत, ते भाषण आहे युट्यूब. आमची कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. नितीन गडकरींनी सांगितलं या उलट भारताची कुटुंब व्यवस्था आजही 95% मजबूत आहे. त्याचं कारण प्रत्येक जण त्या नात्यांचा अजूनही आदर करतो, एकमेकांची कदर करतो, एकमेकांची जबाबदारी घेतो. हे पहा, भाऊ ज्याचं त्याचं काम पाहतात, ज्याची त्याची जबाबदारी. पण एखादा आजारी पडला तर सगळेजण उभे राहतात. मग म्हणत नाही की मी माझ्या ड्युटीवर आणि मी माझ्या हातातलं काम टाकून देतो. नाही, माझा भावाला ऍडमिट केलंय, मला गेलं पाहिजे. ही भारतात त्या कुटुंब व्यवस्थेची व्यवस्था. ज्याची त्याची ड्युटी वेगळी असेल, ज्याचं त्याचं काम वेगळं असेल, रोज कोण कोणाच्या डोक्यात डोके घालून बसेल. पण भारतामध्ये हे अजून टिकून आहे. पाहुणा पाहुण्यासाठी उभा राहतो, मित्र मित्रासाठी धावतो, कुटुंबीय कुटुंबियासाठी धडपड करतो. हे अजूनही 95% आपल्यासारखे असंख्य, आपण आणि आपल्यासारखे असंख्य हे आजही ते पाळतायत. आणि ही जर का कुटुंब व्यवस्था आपल्या सुखाला समाधानाला कारणीभूत ठरत असेल, कारण तिथली जी वैफल्यग्रस्तता आहे केवळ कुटुंब व्यवस्थेच्या विस्कळीतपणामुळे आहे. सगळं आहे पण कुटुंब व्यवस्था नाही. प्रगत देशांमध्ये आणि भारतामध्ये अनेक गोष्टींचा अभाव आहे. परंतु इथे घरात प्रेमभाव आहे जो नात्यांमध्ये लागतो, भक्तिभाव आहे जो देवासाठी लागतो, आदर भाव आहे
जो वडीलधाऱ्यांशी वागताना लागतो. मला वाटतं आपल्याला जगातले लोक किती भाव देतात मला माहित नाही भारतीयांना, परंतु आपल्याकडे जो भाव आहे तो मात्र त्यांना भावतो. आणि म्हणून वेळोवेळी अनेक त्या पाश्चात्य लोक कुणी वारीत येऊन सहभागी होतात, कुणी कुंभमेळ्यात येऊन सहभागी होतात, कुणी एखाद्या आश्रमात. आम्ही 98 साली गुजरातच्या तीर्थयात्रेला गेलो, चारीधामाच्या तीर्थयात्रेला पायी प्रवास होता. 2-4 आम्ही शिष्य मंडळी महाराजांची होतो सोबत. आणि त्यावेळी आम्ही गुजरातमध्ये प्रवास करताना सोमनाथावरून निघून द्वारकेकडे जात असताना आम्हाला एक देवस्थान मध्ये लागलं, चकोरिया हनुमान. मला ते माझ्याकडे ती वही लिहिलेली त्या प्रवास वर्णनाची त्यावेळेला, जे रोज जिथे आम्ही गेलो आम्ही चकोरिया हनुमान. आम्ही गेलो, थांबलो, विचारलं इथले महात्मा कोण आहेत, इथले संत कोण आहेत. त्यांनी सांगितलं मातोश्री संतोषगिरी महाराज, असं त्यांचं नाव, साध्वी संतोषगिरीजी महाराज. म्हटलं कुठल्या आहेत त्या? सांगितलं त्या इंग्लंडच्या आहे, कारण तिथं सेवा करणारे सुद्धा फॉरेनर होते, वाढायला झाडायला फॉरेनर मंडळी होती, इंग्लंडच्या आहेत. FRCS होत्या, डॉक्टर FRCS होत्या. पण काय त्यांना भारतीय संस्कृतीची काही पुस्तकं वाचनात आली आणि काय वैराग्य झालं, त्यांनी ते दवाखाना कुटुंब सोडून दिलं, भारतात आल्या संन्यास घेतला. आणि आजही आता त्या आहेत नाहीत मला माहित नाही, माझं परत कधी जाणं झालेलं नाही तिथे, पण आम्ही गेलो त्यावेळीची गोष्ट आपल्याला सांगतो. ही 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्यावेळी त्या तिथे दुपारनंतर दवाखाना चालवायच्या, अंगावर भगवी वस्त्र, राख लावलेली, मांडी घालून कुशासनावर बसलेल्या, म्हणजे गवताचं आसन असायचं त्याच्यावर त्या बसायच्या, गवताचं विणलेलं असं. आणि त्या झाडाच्या ओट्याखाली बसूनच आमच्या देखत एक जणाचा दात काढला, त्याला औषधं दिली. आम्ही त्या 2 दिवसाच्या मुक्कामात मी डोळ्यानं पाहिलेली गोष्ट. संन्यास धर्मही एका बाजूला सांभाळायचा, देवधर्म, डॉक्टर म्हणून जी सेवा आहे, गोरगरीब लोक यायचे त्याही त्या करायच्या. पाश्चात्य अमेरिकन डॉक्टर भारतात येऊन संन्यास घेत आहेत. आम्हाला निघावं वाटेना तिथून की काय अलौकिक आहे हा भारतीय संस्कृतीचा विचार. तेव्हा हे श्रेष्ठ विचार आहेत आणि अजूनही आपल्याला याचं सुख आणि आनंद आपण सगळेजण घेतोय. म्हणून तो विचार देण्याचं काम ही गुरु परंपरा करते, संत परंपरा. आणि तो अनमोल विचार दिल्यामुळे आपण त्यांचे अजन्म ऋणी आहोत, सतत ऋणी आहोत. आज त्या सर्व संतांचं स्मरण करूया, ज्यांनी मोठ्या परिश्रमातून हा परमार्थ वाढवला, सांभाळला, तो आपल्याला दिला. आणि त्याच विचारांचं अनुसरण करणं हे खरं त्यांच्यासाठी आनंदाची बाब. संतांना काय अभिप्रेत आहे तर नुसतं आपण त्यांच्याजवळ बसून राहणं अभिप्रेत नाही, त्यांचा विचार आपण जगणं आणि पुढच्यांना तो देणं हे संतांना अभिप्रेत. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मजेस. पूर्ण अभंगच पाहण्यासारखा आहे. तेव्हा असाच हा विचार संस्कार आपल्या जीवनामध्ये सांभाळण्याचा प्रयत्न करूया. या निमित्तानं आलेल्या सर्व माता भगिनी, तरुण बांधव, सर्व वडीलधारी मंडळी, राजकीय, धार्मिक, सामाजिक, उद्योग, व्यवसाय, कृषी, शिक्षण अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित राहिला, मी आपल्याला सर्वांना खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी आवर्जून गणेश कारखान्याचे सन्माननीय संचालक आणि आमच्या अध्यात्म परिवारातील आम्हा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर पाटील चौधरी, जळगाव तालुका राहता, भाऊसाहेब पाटील चौधरी संचालक, माजी संचालक गणेश कारखाना, ते सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत जळगावची आमची सगळी मंडळी आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नवले काका आहेत, आदरणीय कोरडे सर आहेत, डॉक्टर गुले साहेब आहेत, आपल्या ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक आणि सध्याचे वर्तमान कारखान्याचे सन्माननीय संचालक काकासाहेबजी शिंदे पाटील, सुरेगाव आणि पंचकृषीचे तेही ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, सन्माननीय बाळासाहेबजी शिंदे पाटील असतील, आमचे नामदेवराव शिंदे सर असतील. या निमित्तानं आश्वी तालुका संगमनेर इथून आवर्जून उपस्थित राहिलेले भगवानराव पाटील इलग, त्यांच्या समवेत आलेली सर्व मान्यवर मंडळी, सर्वांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित नगरसेवक ॲडव्होकेट काकासाहेबजी गायके असतील, सुनीलराव वाघसाहेब असतील, शंकरराव लोखंडे असतील, भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे माजी अध्यक्ष आमचे स्नेह डॉक्टर लक्ष्मणराव खंडाळे असतील, उद्योग व्यवसाय क्षेत्रात मोठं नाव, सेवेच्या क्षेत्रात असे राजेंद्रजी परदेशी असतील, सर्वच मान्यवर, आमचे नेवासा बुद्रुकचे सन्माननीय माजी सरपंच अण्णाभाऊ पेचे पाटील, नेवासा बुद्रुकची सर्व मान्यवर,
आमच्या नेवासा भजनी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक पाटील लोखंडे, सर्व भजनी मंडळ, नेवासा नगर पंचायतीचे सन्माननीय अध्यक्ष सतीशरावजी पिंपळे साहेब, त्यांचे सर्व सन्माननीय सहकारी. खरं म्हणजे राहूनच जाईल असं मला आज वाटतं, इतकी मान्यवर मंडळी आहेत. आवर्जून या ठिकाणी बारागाव नांदूर येथून आलेले आमचे परम आदरणीय परमस्नेही सोमनाथ पाटील पवार, अर्थात माजी आमदार काल पवार यांचे चिरंजीव आणि त्यांचा सगळा परिवार, अनेक मान्यवर आहेत. आपल्या सर्वांना खूप धन्यवाद. अनेक पाठीमागे सुद्धा मान्यवर मंडळी बसलेली आहेत. आपल्याला एकच विनंती राहील, आमचे विजूभाऊ चोळके दिसत आहेत, तर किती मंडळी या ठिकाणी आवर्जून खरं म्हणजे आपण आलात. आणि महिला भगिनी, पावसाचा काळ होता, वाटलं होतं की आज जरा थोडीशी अडचण येईल, परंतु पावसाने थोडी उघडीप दिली आणि नक्कीच आपल्याला ही सेवा संपन्न करता आली, त्याबद्दल धन्यवादच व्यक्त केले पाहिजे. शिवराई तालुका गंगापूर इथून आलेले तुकारामजी कुंजरदादा, त्यांच्या समवेत सुदामरावजी खजिनदार, सन्माननीय शेजूळ सर, अनेक मान्यवर आपण उपस्थित आहात. सर्वांना धन्यवाद देतो. प्रवचन रूपी सेवा थांबवतो. यानंतर थोडासा 5 मिनिट सत्काराचा, ज्यांनी आज अन्नदानादी सेवा दिलेल्या आहे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आणि तदनंतर कार्यक्रमाचा समारोप. शिर्डी कणकुरी येथून आलेले शिर्डी देवस्थानाचे माजी विश्वस्त देवराव पाटील, त्याचप्रमाणे रावसाहेब पाटील, त्याचप्रमाणे विष्णुपंत डांगे पाटील, त्यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी, सर्वांना धन्यवाद आपल्याला. आणि यानंतर सत्काराचा कार्यक्रम होणारच आहे. समारोपापूर्वी मी आभार मानतो आजच्या अन्नदात्यांचे. आज या अन्नदानाची जबाबदारी ज्याने स्वीकारली, प्रतिवर्षी या गुरु पौर्णिमेचा अन्नदान सन्माननीय लक्ष्मणराव रखमाजी नाचन साहेब पंचायत समितीमध्ये होते. अतिशय आमचे चांगले सहकारी, सातत्यानं वेगवेगळ्या वेळ देऊन योगदान देणारे. त्याचप्रमाणे दुसरे आमचे सहकारी ग्रामसेवक, आमच्या सुरेगावचं भूषण ज्ञानदेवजी शिंदे भूषण, ज्ञानदेव भगवानराव शिंदे पाटील, त्यांना मी धन्यवाद देतो. अतिशय चांगलं योगदान. कॉम्प्युटर लागले, कॉम्प्युटर आणून दिले. पंक्तीची सेवा लागली, पंगत दिली. जे पाहिजे त्या पद्धतीनं सतत योगदान, म्हणून ज्ञानदेव शिंदे भाऊसाहेबांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे तिसरे आमचे आजचे अन्नदाते, यजमान आणि सहकारी, वर्षानुवर्ष सातत्यानं आमच्या समवेत उभं राहून ज्यांनी सेवा दिली, असे आमचे भिकाजी खोसे साहेब, शुभम फोटो स्टुडिओ नेवासा. ते नुसते फोटोग्राफर नाही तर आमचे एक चांगले सहकारी आहे. धावपळीसाठी काम असेल, वेगवेगळं योगदान असेल, त्यांच्या फोटोग्राफीचं योगदान असेल, हे त्यांनी सातत्याने दिलं. इथे उपस्थित आमचे महेंद्र महाराज शेजूळ, सर्वच मान्यवरांना धन्यवाद देतो, पंक्तीवाल्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. कुंडली कबरदा हरिविठ्ठल.